सूर्याला बोलवावं नाही लागत, पण सूर्य आपोआप किती ढगा आणला आपला तरी सूर्य सूर्याचा आहे. तसं आपल्याला माहिती, आपल्याला कधी प्रकट व्हायचं ना, परमेश्वर आपल्याला किती जगातल्या लोकांनी आपल्याला त्रास दिला, किती प्रकट होण्याला संधी, म्हणजे सगळ्यांनी अडथळे आणले, पण माहिती आपल्याला विश्वास असावा, सूर्याला किती जर ढगा आणला तरी सूर्य पार पडतो. चंद्राला सुद्धा किती ढगा आणले तरी चंद्र दिसणार. तसं आपण किती जर आपल्याला हे केला, त्रास दिला, तरी आपण आज ना उद्या प्रकट झाल्याशिवाय राहणार. तेव्हा निराकारा तूच पाणी रूपाने किती तर लोकांचा उदरनिर्वाह, तुझे काय म्हण कौतुक झालं, दुसरे कौतुक किती योगदान आहे पाण्याचं. अग्निदेवा तुझं किती मोठा योगदान आहे. आज चूल पेटतात, लोकांच्या पोटातलं अन्न पचन होते का नाही होते. आज कपडे जे काही सुकवलं जातं अग्नीमुळेच होतं. अग्नीमध्ये काय सांगितले, लाकडामध्ये अग्नी तुझे, मग मनुष्याच्या पोटात नाहीये, ते पण लाकूडच आहे का नाही. काय हे लाकडात अग्नी नाही, जर त्या लाकडात आणि हे लाकडात नाही, त्याच्यात पण अग्नी. तेव्हा काय तुझी लीला, खातोय मात्र 56 प्रकार, पण पचतोय मात्र आजपर्यंत. फाडलं तरी दिसणार का, पण पचतंय बरं का. समजा खोललं फाडलं ना, बघूयाच कुठं पचतं पण दिसणार नाही, पण पचत. बघूया कसं कसं खाली वाहते, पण जाते, पण दिसणार नाही. काय परमेश्वराची लीला. कारण देवाला पाहता येत नाही, 2 डोळ्याचा विषय नाहीये. हा आहे इथला विषय. सतत कुठं पाहिजे, त्याच्यामध्ये पाहिजे. 9 द्वारामध्ये भोग आहे, 9 द्वारामध्ये कर्म आहे, पण दशम द्वारामध्ये योग आहे. संधी साधून घे. भगवंताला तोच भक्त आवडतो जो सतत परमेश्वराचं कौतुक करत असतो, दोनदा करत नाही. अग्नी भेद करते नाही करत ना, जे येईल त्याला जाळायचं काम करते. सादळायचं तर काय होतं, वरनं काळी स्किन होती, पण आतून वल्लवा तसंच राहतो ना. पण त्याची भेद करते का, वल्ल बाजूला घ्या, सुके मी जाळ. अरे सुक्याला कुणी पेटवण, वल्ल्याला पिटून दाखव. अज्ञानीला घडवा, ज्ञानीला कुणीला कुणी घडवतं, पण ज्याला इतका अज्ञान त्याला घडवा. आहे का नाही डोक्याचं काम. वल्ल्या लाकडाला जाळता येईल का, किती सरपण टाकलं तरी त्याला जाळता नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात आलं, देवा निराकार. अग्नी पण तेव्हा निराकार तूच. आता वायू तत्व आहे, वायू पण निराकार तूच आहे. झाला इथं पण आपण कौतुक करूया. जेव्हा 50, 60, 70 किलो माणूस अमाप जेवतोय, 90 किलोचा माणूस माझं 100च्या आसपास आलेले, हेही वाहतो का नाही तो. पण त्यांनी भेद केला का, नको बाबा तू एवढी जाड आहे, तुला कुठे पळू इकडून तिकडून म्हणतो. वायू तत्व कधी भेद करतोय का. वायूने भेद नाही केला. वाईन आम्ही मात्र म्हणतो काय बुलडर चालले, पण तो म्हणतो का, तो बरोबर बुलडर झाले. त्याला शरीर व्हायला का नाही. किती देवा निराकार तुझी आघात आहे बाबा. हे शरीर अक्षरशः अमाप खातोय ना, अमाप बसतोय. म्हणून तर ते पोटात साठा वाढत चालेल ना. त्याला चलन कुठे, चलन वलन नाही. अरे बोललं ना तरी ते खाली सरक, कारण बोललं तर ते वायूला जात आहेत. म्हणून सांगितलं, बोलायचं बंद झालं तर खायचं सुद्धा बंद करा. कारण मशीन चालू असेल तरच अन्न, किंवा चाललं तर अन्न पचतं, बोललं तर अन्न पचतं. आणि जर बोलायचं बंद झालं असेल तर खायचं सुद्धा कमी करा.